याचा अर्थ उशीरच. कधीपासून सांगतोय चल चल चल. हा गावकऱ्या पार्टीचा शिगमो इडो की धावता गावात धावता. तर तू काय सांगितलंय वेळेत आपल्याला त्या शिगम्याची शोभा वाढवायची आहे म्हणून तर आपण आता तू सोडू नको. मी काही जातोय नाही म्हणलं काय पिकतोय नाही तसं काय करतोय नाही. तर आपण गणपती आणायचं आहे आपल्याला. ही जी सर्व मंडळी जी आहे ना त्या सर्व मंडळींच्या एकदम म्हणजे सर्व मंडळीचा हातभार पण लागेल आणि मंडळीचं सर्व व्यवस्थित होईल. आपलं मला नवं जे बोलायचे आहे मंडळीचं जास्त आपलं पाठिंबा मिळेल. तर आम्हाला व्यवस्थित असं गणपतीची मूर्ती आणि व्यवस्थित असा कार्यक्रम झाला पाहिजे अशी व्यवस्था करा. हा ठीक आहे व्यवस्थित करतो. आमच्याकडे गणपतीची शाळा 3 आहे. त्याच्यापैकी एकाकडे आपण गणपती सांगूया लवकरात लवकर. म्हणजे ही मंडळी मुंबईत जाऊच्या अगोदर काय ते लवकर झाला पाहिजे. हा जरा ऑर्डर लवकर द्या. पोस्टमनकडे देऊया. द्या लवकर या चला. बरोबर आहे. अरे पावडी आपली बटना वंदे विष्णु भवभयरणं सर्वलोकैकनाथं शिवाय नमः. ओम गजाननाय नमस्ते. ओम चंदनं पुष्पं समर्पयामि. हो पडेल हो देवाला प्रसाद घेऊन या. हो हो श्रीगोबाई पूजा करून आणि एक हातावर ठेवा. त्या गणपतीच्या हातीचा दिवाळी काढू देवाच्या ठेवतो. तुम्हाला मला एक घ्या. हे दाखवा. स्मरण होत नैवेद्यं समर्पयामि. आता प्रसाद दाखवलेला आहे. आता 2 शब्द गणपतीला सांगा. घराला घाला घराला घाला. घराला घाला.
विधवा बायको दुसऱ्या कोणाची आहे, मी आता म्हातारा झाला आहे म्हणजे घरी जाऊ नये ती आजूबाजू. दुसरी घड्याला तू राजी वाड्याची वाढवला तर राजी चौटे 12च्या बरोबर 12 निरोधक निरटकरांचं राजी पावण्यापूर्वी 15 राजी आणि सर्व आमच्या या देवतांनो आज तुम्ही आम्हाला या घटनांच्या रूपामध्ये दिसत आहात आणि सर्वांच्या रूपाने आम्ही तुम्हाला प्रार्थना केलेली आहे, सेवा केलेली आहे, ती सर्व मान्य करून घ्या. ही गटची मुलं माणसं आलेली आहेत, मुंबईपासून आलेली आहेत, गावातली आहेत, तेव्हा सर्वांना सुखपती देऊन जसा आजपर्यंत महाराजांना सर्व आनंदाचा लागला तसंच राहतात आणि सगळ्यांना सुखपती द्या आणि असंच वर्षानुवर्ष आनंदी आणि सर्वांना आम्ही तुमची वेळी वगैरे सेवा केलेली आहे ती तुम्ही मान्य करून घ्या. गणपती बाप्पा मला फुगडी नाच आणि काही
विसर्जन करायचं. बघितल्यावर हसली आधी बघ दिसत काय जरा वर कर बरोबर लाव बरोबर काय वर्ड समजला ना बाळ गंगाधर टिळक ज्या महान पुरुषांनी काल गणपतीची म्हणजे काल गणपती आला होता त्या गणपतीची स्थापना कोणी केली तर बाळ गंगाधर टिळक त्यांचं आम्ही नाव म्हणून आज हायस्कूल स्थापन केलं बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक हायस्कूल. सध्या महाराष्ट्रात जिकडे तिकडे परीक्षा चालू आहेत आणि अशा या परिषदेचा एक भाग आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आताच्या संघात. मंडळी किती उत्सुक आहे त्याच्यातच आम्ही तुमची करमणूक करणार आहोत. कोणीही राग धरू नको. सर्वात प्रथम माझ्याकडे तुम्हाला नमस्कार आणि मी आता माझ्या संघाला सुरुवात करणार आहे. तुम्हाला माहितच असेल महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी 2004 साली म्हणजे गेल्या वर्षी बोर्डा देण्याचा मान अभय पवार सिंधुदुर्गातून पहिला आला होता. हे आमचं बोर्ड असं आहे की जे नावाजलेलं बोर्ड आहे त्यामुळे मुंबईत पासून सर्व विद्यार्थी आमच्या या बोर्डात येतात.
तर त्याची झलक म्हणून आता आमचे थोड्या वेळात विद्यार्थी येतीलच तुमच्या समोर. आमच्या बाळ गंगाधर टिळक विद्यालय बांदेवाडी हे नवीन विद्यालयच आहे, म्हणजे गेली 10 वर्षे, पण बोर्डात येण्यात पहिला नंबर. अभिजित सावंत हा पण ह्याच विद्यालय, हा पण आमच्या बोर्डातूनच आलेला. शाळेची वेळ झाली, आता विद्यार्थी येतील आपले. माझं भेटलो नंबर माझा तर आता हे आमचे विद्यार्थी परीक्षेत बसतील. तुम्ही टीव्हीवर वगैरे बघता असत किती कॉपऱ्याचे प्रकार वगैरे चालतात, पण आमच्या वर्गात काय अजूनपर्यंत झाले नव्हते. पण काय सांगता येत नाही, माणसाच्या शिक्षणाची म्हणजे इम्पॉर्टंट गरज आहे. जिकडे तिकडे पुरुषांच्या बरोबरीनेच महिला चालतात. त्यामुळे काय कोणाची सून वगैरे शिकलेली नसली, काय नसली तर नाशिक म्हणजे जरा कळकळ असतं की आपली सून शिकले तिथं काहीतरी महिना वगैरे त्याच्यात कामाक लागतात. 55 मध्ये सिक्युरिटी वाटत त्याच्यात झाला, अंगणवाडीत म्हणा त्याच्या कॉलेजात म्हणा, तर त्यासाठी धडपड असतं आई वडिलांची. घरी नाही झालं तर सासरी म्हणा शिक्षण पूर्ण, अशी एक कल्पना तुमचा देतो आम्ही. बघा आता आमच्या समोर. तर आता मी पेपर आधी विद्यार्थ्यांना वाटून घेते, पण तत्पूर्वी विद्यार्थ्यांना आधी एक शाळा म्हटली की प्रार्थना, राष्ट्रगीत, ध्वजगीत काय नाही काय सर्व हात पोळीगीत नाही हो, त्याला फक्त गॅदरिंग करा. तर आता मी विद्यार्थ्यांच्या सगळी विचारलं तुमच्याजवळ काय घ्यायचं ते ठरवूया. काय घ्यायचं काय विचारलं? प्रतिज्ञा. प्रतिज्ञा ठीक आहे, प्रतिज्ञा तर प्रतिज्ञा. सर्व लोक ऐकतच रोज भारत माझा देश आहे कार्यकर्ता. आपण जरा काहीतरी वेगळं म्हणजे आपलं कसं बाळ गंगाधर टिळक विद्यालय बांदेवाडी, त्यामुळे जरा काहीतरी वेगळ्याची प्रार्थना घ्या. त्याला उभे राहा, आम्ही प्रार्थना म्हणता, तुम्ही माझ्या बाजूला म्हणायचं. मोठे मात्र म्हणायचं सर्वांनी. विद्यार्थ्यांनी ऐकून जाऊन आपल्या समोर पालक वर्ग बसलेले आहेत त्यांना त्याला राग नाही काय बोललं तरी मला म्हणायचं आहे. इकडे मी बरीच वर्ष सर्व्हिस केली आहे ना. चला मग सुरुवात करूया. आपण भारत माता म्हणूनच सुरू आहे, भारत माता जय. मी म्हटलं तुम्ही काय म्हणायचं आता फक्त प्रार्थना जोरात. बांदेवाडी माझा देश आहे, मागीला त्याची राजधानी आहे, तिथे सध्या चोऱ्या होत आहेत. त्या रोखण्यासाठी गणपत आणि रतू दोघे पोलीस आहेत. जय हिंद, जय गणेश. बसा बसा बसा. प्रार्थनेत सर्व मंडळी आपली हसली. आता पेपर वाटतो तुम्हाला, आज कडक पेपर, बांदेवाडी इतिहास. पुढे बसा, पुढे बसा. इकडे बघून टाकायचं नाही कोणी. वर्डा देण्यासाठी खूप प्रयत्न करा. पेपर उरले, विद्यार्थी कमी झाले. थांबा थांबा, आधीच सुरुवात करू नको. पत्रिका सोपती आहे बांदेवाडी त्यांना पण हवी नंबर घ्यायला प्रत्येकाला आपलं आपलं नाव समजून व्हा. पेपर घेऊन सुरुवात. पुढे बघ. तात्पूर्वी मी माझी मदत करायला विसरलो तुम्हाला. या टिळक हायस्कूलमध्ये मी लोणे गुरुजी. पारा कडक आहे. चला चला. हो काका
आलंय बोर्ड केला देणार इकडे उभे राहायचे चला नंतर प्रेझेंटेशनला येऊ आपण. आज वेळ कमी आहे. शेवटचा पेपर आहे बांदेवाडीचा इतिहास. 5च प्रश्न आहेत पण 100 गुण. दोन्ही गुरुजीचं म्हणजे लांबचा चांगला दिसता पण पुढचा नाही दिसत. त्यामुळे चष्म्याची गरज. हे काय बोलणं आहे नाव सांग नाव सांग. गौरव गावकर. गौरव गावकर. गौरव गावकर. अरे तुझे बाबा म्हणतात की चाटे क्लासेस मध्ये आहेस म्हणून तू काय काय धंदे करतोस. 9वी पर्यंत गाईडच घ्यायचे. आता काढत आहे. काय बोलायचं तुझे बाबा चाटे क्लासेस मध्ये माझा मुलगा तो माझा मुलगा. हे बघा चाटे क्लासेसचं नाव याने खराब केलं. पप्पा याचे रोज सांगायचे माझा मुलगा चाटे क्लासेस मध्ये म्हणजे 9वी पर्यंत गाईड आणि आता हे पेपर तिकडे उभा राहा बस. पेपर घेतलं काढू चल हवालदार बघून काढता. लक्ष ठेवा. पेपर लिहिता तुझ्या सासऱ्यात पकडलेला चल. लक्ष द्यायचं बघून. एवढी खटपट तुम्ही म्हणजे काय माहेरी परीक्षा वगैरे दिली नाही की काय. काय करणार 4दा दिलंय पण 4 वेळा नापास झाले. नाव सांगा मंडळी नावाचं दत्त नाही समजू दे तुझं नाव. मी काय पोरी नाही बाई होय. म्हणजे लग्न झालं नाही काय लायसन दिसत नाही हा. असू दे आम्ही शिक्षक लोक हो. कुठे बाकी लक्ष आमचा पेपरावर आणि काय नाही माझा ठीक आहे नाव काय नाव वैष्णवी देवी रामभाऊ गावकर. वैष्णवी देवी रामभाऊ हे कोण तुमचे ते देणार ना पुढे पप्पा पप्पा डॅडी आमचे डॅडी डॅडी इकडे त्यांच्याला कळू दे. पकडलेली पकड म्हणजे एवढी तुम्ही खटपटाची म्हणजे का घ्यायची म्हणजे कॉपी करायची सुनबाईसाठी. काय करणार पण नोकरीला कोण नाही त्याच्यामुळे ही पास झाली तर हिला नोकरी मिळेल कुठेतरी म्हणून खटपट. कुठे आहे तुझी खटपट. हे वाडेगती महिला मंडळ खजिनदार पदासाठी फॉर्म निघणार आहे. आणि आमच्या घरी माझे मिस्टर आहे 10वी पास. माझी ननन आहे 10वी पास पण ननन उद्या दिलागिरी जाणार. मग पुन्हा नंतर इथे नोकरीचा प्रॉब्लेम. मी आता इथे कायमच राहणार आहे. माझं झालं असतं तर बरं झालं असतं कामाला. मिस्टरला कामाला नाही लावून घेणार का तिकडे. नाही तिथे लेडीचीच भरती आहे. बघा मग आपण नंतर उद्या दिलागिरी जाणार. मग पुन्हा नंतर इथे नोकरीचा प्रॉब्लेम. मी आता इथे कायमच राहणार आहे. माझं झालं असतं तर बरं झालं असतं कामाला. मिस्टरला कामाला नाही लावून घेणार का तिकडे. नाही तिथे लेडीचीच भरती आहे. बघा मगाशी तुम्ही म्हणाला होतं ना तुम्हाला की महिला मंडळ काहीही करू शकता भरतीसाठी. हे असे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात. तुम्ही एक काम करा मी नंतर तुम्हाला आमचा पेपर झाल्यानंतर म्हणजे काय बाकीचे विद्यार्थी डिस्टर्ब होतील थोड्या वेळाने तुम्हाला आम्ही सल्ला देऊ. तिकडे उभा त्यांच्यासोबत ते बघ तुमच्या 5 मिनिटं बघ चाटे क्लासेस वाले. चला शेवटचे 5 मिनिटं लवकर पेपर. लवकर तपासून घेऊया वेळ नाही. 5 प्रश्न होते विद्यार्थ्यांनी पटापट सोडवल्याने. कोण नाव नाही घेत चला. बरोबर अरे बापरे. एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये एकच विद्यार्थी पास झालेला आहे आपल्या शाळेत. मला वाटतं तो बोर्डात येण्याचे चिन्ह आहेत. मी त्याला 5 प्रश्न विचारले होते. प्रश्न वाचून दाखवल्याशिवाय तुम्ही हसणार पण नाही. मला माहित आहे बोलण्याला इथे महत्व नाही. प्रश्न म्हणजे मी याला 5 प्रश्न विचारले होते. ते कुठला पहिला प्रश्न होता वाडेगती मंदिर बांदेवाडीचा जीर्णोद्धार म्हणजे या नवीन मंदिराची वास्तू ज्या दिवशी म्हणजे इथे उत्सव केला गेला पहिला उत्सव त्या दिवशी कुठली तारीख होती. तर 5 मे अक्षय तृतीया 1992 मंगळवार होता त्या दिवशी.
तुम्हाला कोणाला आठवलं असेल म्हणजे आहे. यावर्षी दुसरा प्रश्न होता, यावर्षी वाटू जास्त मारल्याच्या नौकेचे नाव काय? वाडेगती कृपा नौका, अनंतगावकर मालक, JTP 37969. बांदेवाडीचा कबड्डी चॅम्पियन कोण होता? तुकाराम राणे. देवघरात खोल्या किती? असं एक साधा प्रश्न होता, म्हणजे फक्त एक गाळांतर होत आहे, गाळांतर. या विद्यार्थ्यांनी मात्र ना अगदी परफेक्ट 17. देवघराला आपल्या 17 खोल्या आहेत. आणि जगन्नाथ गावकर यांच्या बाईकचा नंबर किती? हिरो होंडा बाईक घेतली त्याने, त्याच्या बाईकचा नंबर आहे MS04 AD 3384. मुंबईमध्ये कुठेही तुम्हाला भेटली तरी अवश्य हात करायचा तुम्ही. आणि त्याच्या बाईकला वाडेगट्टी सोगाडी मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा. तर हा विद्यार्थी पास झाला, त्याचं नाव एकनाथ कोंडे. एकनाथ, आज तू आमच्या हायस्कूल बाळ गंगाधर टिळक हायस्कूलमध्ये तू 10वीची परीक्षा देऊन बोर्डात पहिला आलास, त्याबद्दल आमच्या. एकनाथ, तू कुठल्या क्लासमध्ये असायचास? मी हरिवंदन क्लासला. हरिवंदन क्लास हा कुठे आहे? मुंबईला वडाळ्याला. इकडे गावाला पण आमची शाखा आहे ना. गावी शाखा आहे? हो. कुठे? इकडे हरिवंदन क्लासेस, नवीन देवघर, पाटून सकल, पुढून उंच, जामणी खाली. ऍड्रेस लक्षात ठेवा मंडळी, नवीन देवघर, पाटून सकल म्हणजे जमिनी खाली, पुढून उंच आणि जामणी खाली. हरिवंदन क्लासेस हा विद्यार्थी हरिवंदन क्लासेस मध्ये फर्स्ट क्लासने पास झाला. मग हा क्लास तुम्ही जॉईन करा. वहिनी नक्की कामाला लागला म्हणजे अशिक्षित म्हणजे 10वी 8वी 7वी 5वी नपासचे, तर तुम्ही नक्की हरिवंदन क्लासेस लक्षात ठेवा, न चुका. मंडळी, आमच्यासमोर आम्ही आज काही शॉर्टकट घेतलं, काही चुकलं तर क्षमा करा. धन्यवाद. तू बोर्डात पहिला आलास, तर आता पुढे काय व्हायचं ठरवलं? पुढे अगोदर आमचं नारळाचा छोटा धंदा आहे, तो आता अजून मोठा करायचा आहे. नारळाचा धंदा मोठा म्हणजे अगदी छोटा, छोटा. शाळेत वगैरे यायचं त्यावेळी म्हणजे याचं नारळ job. वर्टाम जॉब. तर ठीक आहे, मी पण तुमच्यासाठी म्हणजे आमच्या मंडळामधून नारळ थांबलेला आहे. आमच्याच दुकानात तो दिसला. तर आमच्या सोंगाडी बडीवरतर्फे तुझं हार्दिक स्वागत. हे शाळा दिसतील पण. राम